नमस्कार, मी मूर्ती अरुण दत्ते. मी हिरो नाहीये, माझे हिरो आहेत ते माझे कारागीर आहेत. कारण डोळ्यात पाणी अंगावर काटा काय असतं हे तुम्हाला यावर्षी अरुण दत्तेकडनं नक्कीच तुम्हाला त्याच्या कारखान्यामध्ये बघायला मिळेल. प्रेरणा एवढी वाढत गेली की नाही आता मला मूर्तिकार बनायचंय आणि मला एक चांगला कलावंत बनायचंय. पण फ्युचरमध्ये वाटलं नव्हतं की आपण एवढे मोठे कारखाने आपण करू. पण मला एवढं माहित नव्हतं की कारखाना एवढा मोठा होईल. पण एवढं नक्की माहिती होतं की मी मूर्तिकार बनेल. मग मला ते छोटा मूर्तिकार असू दे पण मी बनेल हे मला माहिती होतं. कारण मी मेहनत तेवढी करायचो आणि आजही करतोय की मला मूर्तिकार बनायचं होतं. मी केलं, मेहनत केली. नमस्कार, मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मयुरी दिवाकर. तर काही दिवसांपासून माझे व्हिडिओज येत नव्हते, बट द वेट इज वर्थ. कारण आज मी एका अशा कलाकाराला भेटणार आहे जो मातीतून फक्त मूर्ती नाही तर भक्तांची श्रद्धा घडवतो. परळच्या एका छोट्याशा मातीने भरलेल्या कार्यशाळेपासून ते महाराष्ट्राच्या घरोघरात नाव पोचलेलं आणि अख्खा मुंबई ज्यांना बॅलेन्सिंग किंग या नावाने ओळखलं जातं ते म्हणजे आपले लाडके अरुण दादा. 351 मूर्त्या एकाच मूर्तीत साकारणारा हा जादूगर फक्त एक साधारण मूर्तिकार नाही, तर तो आहे बाप्पाला रूप देणारा रूपकार, म्हणजे कृष्णल आर्टचे सर्वस्वी अरुण दत्ते. तर चला आज आपण भेटणार आहोत अरुण दादाला. नमस्कार. सगळ्यात अगोदर तुमचे मनापासून धन्यवाद की एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला आणि आम्ही बघतोय की किती बिझी आहात तुम्ही आणि एकदम इम्पॉर्टंट डेज आहे ते आणि त्यावरून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्याच्यासाठी खूप थँक्यू. तर मागच्या वर्षीपर्यंत सगळे अरुण दत्ते म्हणून तुम्हाला ओळखले आणि या वर्षी आम्ही सगळे तुम्हाला बॅलेन्सिंग किंग या नावाने ओळखतो. तर हा कसा प्रवास येता बघा? लोकांनी दिलेली पदवी आहे पण असा बॅलन्सिंग स्वतःला मानत नाही. कारण आमचे गुरुही बॅलन्सिंग किंग होते आणि आजही मार्केटचे लोक गणपती करतात. ठीक आहे, लोकांनी दिलेली एक आनंद वाटतं की काहीतरी आपलं नाव ठेवलं लोकांनी. पण हे लोकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी एवढे वर्ष मी गणपती करत आलो. गेल्या 16-17 वर्षात मला स्वतःचा कार्यशाळा केलोय आणि त्याच्यामध्ये मी आता काम करत आलो सातत्याने प्रामाणिकपणे. आणि ही एका वर्षाची मेहनत नसून गेल्या 25 वर्षापासून ते मी गणपतीचं काम करतो. त्याची मेहनत आहे, त्याचं फळ आहे. कारण एका वर्षामध्ये कोणाला प्रसिद्धी मिळत नाहीये. एका वर्षामध्ये ह्याला बरंच कालावधी जातात. लोकांनी मला गेल्याची बघितलं पण बरेच वर्ष गेली या मेहनतीच्या मागे. तेव्हा पण खूप आनंद वाटला की गेल्या वर्षी जी मूर्ती आपण वस्ती बनवली स्वप्न लहानपणापासून हवेत गणपती बनवायचा तो या वर्षी गेल्या वर्षी मोठा गणपती केला आणि तो अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला ती गणपती आवडलं. त्याच्यामुळे जगाच्या कुकड्या मला फोन आले, मेसेज आले आणि लोकांचे कौतुक आले. गणपती सुंदर झाला आणि फॅन फॉलोअर एवढा वाढला की आजही लोक सकाळपासून संध्याकाळचा असतात भेटायला. आधी आम्हाला ती लास्ट इयरची विसर्जनची व्हिडिओ होती, तुम्ही असे मध्ये उभ्याच एवढ्या लोकांना जो गोळ घालता, ती आजही ती व्हिडिओ पाहिल्यांदा अंगावर काटा येतो. म्हणजे ते म्हणतात ना की गायत्रीतलं जे प्रेम हवं असतं ते आम्ही त्या दिवशी बघितलं आणि खूप सगळी तुमची एवढ्या वर्षाची मेहनत होती ती दिसून आली. त्याच्या मागे आणि माझी जी वेल्डर त्यांचाही मला त्याच्यामध्ये वाटा आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांचा गणपती आहे, सगळ्यांनी मिळून केलाय. मी छोटा व्यक्ती थोडा मोठी आहे. तर आमचा दुसरा प्रश्न, जसं तुम्ही आता म्हणालात स्वतःचं वर्कशॉप तुम्ही यावर्षी सुरू केलंय, काय यावर्षी स्वतःचं वर्कशॉप सुरू करताना मनात नेमकी काय भावना होती? नाही, स्वतःचं वर्कशॉप बरेच वर्ष आली पण आपण डिपेंड असतो की आपली जागा कोणतरी अदर पर्सन जागा घ्यायची आणि आम्हाला द्यायची. मग त्याचे आम्ही जे काय पैसे ते मोजायचो. पण आता असं ह्या वर्षी मी स्वतःच जागा अवेलेबल केली आणि स्वतःच हे केलं. मंडळ इथे त्या मंडळाने मला सपोर्ट केला. माझे काही 1-2 मित्र आहेत त्यांनी चांगला सपोर्ट केला. त्यांच्यामुळे हे स्वतःची जागा झाली, स्वतःची कार्यशाळा झाली. त्याच्यामुळे बरं वाटतं पण त्रासही तेवढा झाला. इकडचं भरपूर असं जागेचं म्हणजे ह्यावेळी जागा म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रात मूर्तिकाराला एक जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की जागा सहजाही कुठे मिळत नाही गणपती बनायला. आणि लहान गणपतीचं कुठेही होऊन जातं पण ज्यांचे गणपती मोठे आहेत, ज्यांचे क्वांटिटी जास्त आहे त्यांच्या गणपती जागेचं नेहमी अडचणी असतात. त्याच्यामुळे नेहमी वारंवार सांगत असतो की आमच्या जागेचं अडचण आहे. मूर्तिकाराला फक्त एकच त्रास होतो जागेचा आणि आम्ही कशी जागा ती उपलब्ध करतो आणि तिथे गणपती बनवतो.
पण आनंद वाटते की यावर्षी आपण स्वतःच्या ह्याच्यात करतोय, दुसरा कोणी अदर मूर्तिकार नाहीये आणि जी काही टीम वर्क ती माझी स्वतःची आहे स्वतःची. आणि वर्षानुवर्ष माझ्याकडे काम करणाऱ्यांची आहे. तर आम्ही सगळेजण मिळून ती कामं पूर्ण करायचा प्रयत्न होतो. शेवटचा टप्पा चालू आहे, आता शेवटचा आठवडा चालू आहे, खूप जोरात काम चालू आहे, डे नाईट काम चालू आहे. हो, ते तर आहे. आणि अशाच कामाप्रमाणे आता येणाऱ्या शनिवार रविवारी जेवढे काही बॅलन्सिंग गणपती बऱ्याच लोकांना बघायला मिळतील आणि जे चांगले कॉन्सेप्ट आहेत मार्केटला आपण बनवलेत ते आता दिसतील लोकांना. तर बघू, आता उत्सुकता भरपूर हो, आहे. आमची उत्सुकता खूप टॉप लेवलवर आहे की काय होणार आहे या शनिवार रविवारी. असतात किंवा आम्ही सगळ्या मूर्त्या बघतो ते सगळ्या आकर्षित करून घेणाऱ्या असतात, पण जेव्हा जेव्हा अरुण दादाचं नाव येतं तेव्हा तेव्हा परळच्या महाराजाचं नाव येतं. तर या वर्षी काय कॉन्सेप्ट असणार आहे, किती बॅलन्सिंग बघायला मिळणार आहे आणि काय नवीन कॉन्सेप्ट आहे? यावर्षी बॅलन्सिंग केलं आहे, पण तो 45 डिग्री नाही पण 35 डिग्रीज आहेत नक्की. अरे वा, तर करण्याचा प्रयत्न केलाय. आता बघू शनिवारी, येणार शनिवारी लोकांना किती आवडतो आणि प्रयत्न करतोय की चांगल्या पद्धतीमध्ये होईल मूर्ती. काम चालू आहे जोरात. तर बाप्पाच्या कृपेने असंच की असंच सातत्याने चांगलं काम माझ्याकडून त्यांनी करून घेऊ दे आणि परमेश्वराचा आशीर्वाद माझ्यावरती कायम राहू दे. आणि जे अख्ख्या महाराष्ट्राचे माझ्यावरती प्रेम आहे, त्यांचं प्रेम आणि मोठ्या लोकांचा जो काय आशीर्वाद आहे, त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोक्यावर राहू दे. आणि जे लोकांनी जो मला प्रेम दिलंय तसं भरभराटून मला प्रेम द्यावं दे. कारण कलाकार हा फक्त एक प्रेमाचा भुकेला असतो. हो, पैशाने जरी त्यांना अपेक्षा जास्त नसली तरी प्रेम हे खूप महत्वाचं आहे आणि कलाकाराला त्याच गोष्टीचा खूप एक माउंचार लागतो. या वेळेला तुम्हाला विजय सरांचा सिग्नेचर फेस तुम्हाला मूर्तीत साकारण्याचा एक चान्स मिळाला आहे. किती इम्पॉर्टंट आणि किती काय कसा क्षण होता तो एक? नाही, खूप महत्वाचं आहे की आज साहेबांची थोडीशी आयडेंटिटी आपल्याकडे आहे. तर त्याचा मी काय एवढा गैरफायदा करत नाहीये, पण जे काय एखाद दोन ठराविक मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी तो फेस मी वापरलाय आणि तो मी करतोय आणि एक चांगला रूपांतर आणतोय आणि आवर्जून मी सांगतोय की माझी नाहीये, कारण चोरीच्या गोष्टी आपण वापरत नाही. पण जे लोक त्यांचं आहे ते मी सांगतो की माझ्या गुरूंचं आहे आणि हे त्यांच्या नावाने जरी लागलं तरी मला काय हरकत नाहीये, कारण त्यांचं ते त्यांचं आहे. फक्त काम मी करतोय, पण जे गुरूंनी दिलंय ते मला गुरूंनी दिलंय आणि ते गुरूंचं आहे. बाकी थोडंसं सिमिलर करायचा प्रयत्न करतोय की त्यांच्या आधीच्या मूर्त्या, जुन्या स्टाईलच्या मूर्त्या, लहानपणी जे मी असताना मी बघायचो त्या मूर्त्या आज मी साकारतो. तर कळतं ही मूर्ती मी लहानपणी बघायचो त्यांच्या कारखान्यात, आज ती आपल्या कारखान्यात बनते तर आनंद वाटतो. कारण रेश्माताई पण खूप चांगले आहेत की त्यांनी एवढं आपले कौतुक केलं मागच्या वेळेला आणि गुरूंची मुलगी आहे, त्यांनाही आम्ही सपोर्ट करतो, तेही आम्हाला खूप सपोर्ट करतात. चांगली व्यक्ती आयुष्यात असणं खूप गरजेचं असतं आणि आज गुरु नाही तर ते आहेत, त्यांचं नावही आणि कायम राहील. कारण खातू ते खातू होते आणि खातू आजही आहे, उद्याही राहतील. कारण विजय खातू हे सगळ्यांचे गुरु होते, माझी आहेत. त्यामुळे त्यांच्या असण्यामुळेच एक कारखान्यामध्ये त्यांना बघून एक भरभराटी वाटते आणि एक उष्णता वाटते की काहीतरी होप्स आहेत कारखान्यात, एक विजय खातूंची कुठेतरी आयडेंटिटी दिसते आम्हाला. मी त्याच उत्साहाने काम करत असतो. सगळ्यात आल्याबरोबर आम्हाला त्यांचाच फोटो दिसतो इकडे शाळेत. आम्ही आताच एक आगमन बघितलं, त्याच्यात 351 मूर्ती एकाच मूर्तीत साकारण्यात आली होते आणि ती इतकी सुंदर मूर्ती झाली होती. काय संकल्पना होती त्याच्या मागची? संकल्पना ही मंडळाची होती. मंडळ MM ग्रुप उल्हासनगर, त्याच्यामध्ये जे सनी करून आहेत त्यांची ही संकल्पना होती. पण 550 मूर्त्या करायचा प्रयत्न होता, पण त्यांनी मला फेब्रुवारी ऑर्डर दिली. पण मी तेव्हा म्हटलं 550 गणपती होणार नाही, पण एक 350 गणपती करायचा प्रयत्न करू आपण. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स राहिला, कधी आपण आयुष्यात केलं नव्हतं. पण एक आनंद वाटला की असंही आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये पेंटिंग करताना मग ती जी कॉलेजची पोरं होती, यंगस्टर पोरं होती, त्या लोकांनी मला सगळ्यांनी हेल्प केली. कॉलेजचे लहान मुलं मुली होते, त्यांनी सगळ्यांनी तो गणपती बारीक गणपती पेंटिंग केले. मग आम्ही फायनल टचअप केलं, कलर भरायचं काम त्यांनी केलं. त्यांना आनंद वाटलं 350 गणपती रंगवायला. बाकीचं काम मी पूर्ण केलं. पण एक नवीन चॅलेंजिंग जॉब करायला खूप आनंद वाटतं की असं काही आलं तर मी आवर्जून हा बोलतो, नाही बोलत नाही. कारण ते बनवायला आणि त्याचा एक्सपिरियन्स घ्यायला मला खूप आनंद वाटतो की बाबा अशा पद्धतीने आपण कधी करू शकतो. आणि आता हे बनवल्यामुळे मी ते शिकलो आणि कळालं तर ह्याच्या पुढे जर कधी आपल्याला अशा मूर्त्या आल्या आपल्याला काय करता येईल, काय नाही करता येईल, ह्या गोष्टीचं मला एक्सपिरियन्स मिळालं आणि खूप एन्जॉय केला मी तो गणपती करताना. आणि 20 ते 25 दिवसात तो गणपती तयार केला. 20 ते 25 हो हो, 20 दिवस. ते वा, 25. क्या बात आहे. लोकांना तयार झालेल्या या मूर्त्या दिसतात, आकर्षित मूर्त्या दिसतात, पण या मागचे एवढी मेहनत किंवा हार्डवर्क हे दिसून येत नाही. पण
त्यामागची काय मेहनत असते सगळ्यांची इकडे, प्रत्येक एका सदस्याची? प्रत्येकाची मेहनत एवढी असते की सुरुवातीपासून ते आजपर्यंत जेवढे कारागीर आहेत, कारागीर वर्ग आहेत, ते प्रत्येकजण आपलं घरदार सोडून 3-3, 4-4 महिने जे मिळेल ते खातात, जिथे झोपायला भेटत तिथे झोपतात. अशा पद्धतीमध्ये काम करून ते लोक आपले गणपती पूर्ण करून देतात आणि आपला गणेशोत्सव पार पाडतात. याचं कारण काय की स्वतःचं ध्येयाची त्याग करणं. म्हणजे असं नाही बोलत की पैसे कमावले तर, पण त्या पैशापेक्षाही जास्त इथे मेहनत आहे. हा गणपती तुम्हाला खरंय. दिसतो की एवढा मोठा गणपती आहे, मूर्तीला किती पैसे मिळाले असतील, पण पैसा विषय नंतर येतो. त्याच्या आधी जो विषय येतो तो खूप मोठा असतो की तो मेहनत. कारण ह्या एक एक गणपती बनवायला एवढी मेहनत लागते. प्रत्येक कारागीर झोप येऊन सुद्धा आपली मेहनत करत असतो सातत्याने, आणि लोकांना टायमावरती गणपती देणं हा खूप त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि एवढे कष्ट करून आपले गणपती उभे करणं, ते पण चांगल्या क्रिएटिव्ह पद्धतीने. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. जे झोपतात, पंखा असेल नसेल कधी मला त्रास देत नाही की दादा हेच नाहीये, ते नाहीये, थंड पाणी नाहीये, गरम पाणी नाहीये. जे मिळेल ते खातात आणि बिचारे आपले दिवस काढतात आणि आपला गणेशोत्सव पार पाडतात. याचं कारण आहे की हा सगळा जो महत्त्वाचा जो आमचा जो ग्रुप एकी आहे, त्या एकींना एकत्र ठेवणं हे माझं काम आहे आणि त्यांना सांभाळून घेणं आता हेही माझं काम आहे. त्याच्यामुळे ही एकी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे काही माझ्या कारखाना काम चालतं, जे काही माझं नाव होतं, ते माझ्या कारागीर लोकांमुळे, माझ्या आर्टिस्ट लोकांमुळे आणि आमच्या गुरूंमुळे, ज्यांनी मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं, त्या लालबागपर्यंत आणलं. हेच मला आनंद होतं की हे लोक आहेत म्हणून मी आहे, आणि म्हणून गणेशोत्सव माझ्याकडून गणपती बनतात आणि होतं. बाकी मी कोण नाही आहे. ही जे तुमचा नेहमीचं ग्राउंड टू म्हणजे आम्ही लास्ट टाइम पण इंटरव्ह्यू घेतली तेव्हा तुम्ही म्हणालेला की मी काही नाहीये, माझे कारागीर सगळं काही आहे. आणि हा जो डाऊन टू अर्थ आम्हाला आता कळतंय की तुम्ही एवढे सक्सेसफुल का आहात, कारण तुम्ही नेहमी डाऊन टू अर्थ असतात. नाही, काय होतं जे खरं तेच सांगितलं पाहिजे. कारण कशासाठी मी कितीतरी मोठेपणा मारला तरी मी 10 फुटाच्या वरती मातीची मूर्ती बनवू शकतो, पीओपी बनवू शकतो एकटा. पण त्याच्यावरची मूर्ती बनवायला लेबर लागतातच, आणि एवढ्या मूर्त्या बनवणं इम्पॉसिबल आहे. आणि ते लोक जे कष्ट करतात ते मीही करू शकत नाहीये. मी माझ्या वयाप्रमाणे जसं जमले तसं मी केलं, पण आता माझ्या समज मी बघतो तर मला माझी लहानपणाची आठवण येते. मी कसे दिवस काढले, कसे कष्ट करून इथपर्यंत आलोय. तर प्रत्येकजण माझ्या कारखान्यात तशी कष्ट करतात आहे. आनंद वाटतं की माझ्यासोबत आहेत. पण जसे माझे दिवस वाईट होते मी त्यांना सांभाळून घेतो, कारण मी तिथून आलोय. त्याच्यामुळे मला तेवढ्या गोष्टी समजून येतात की त्याची परिस्थिती काय आहे. तर त्याला मी एक भावाप्रमाणे ट्रीट करतो, एक मित्राप्रमाणे ट्रीट करतो, पण कधी असं एक शेठसारखा किंवा एक दादासारखा असं वागवत नाहीये. पण प्रत्येकाला एक आपुलकी लागते, प्रेम लागतं. प्रेमाने बोललो तर तो माझ्यासाठी दिवस आता मग काम करेल, पण नाही बोललो रागावून तर तो फक्त आपली ड्युटी करेल आणि घरी निघून जाईल. पण म्हणून मी प्रेमाने घेऊन आपल्या पद्धतीमध्ये काम करून घेतो आणि सगळ्यांना एक भाव म्हणून वापरतो. वा. शेवटचा प्रश्न म्हणजे यश मिळालं तर कौतुकासोबत येते म्हणजे टीका लोकांची. टीका कशी हाताळता लोकांची? काय होतं, हाती चलता कुत्ता भोगतोय हा एक डायलॉग आहे. पण कसं असतं, आम्ही कोणाला नावं ठेवत नाहीये. आयुष्यात गेल्या वर्षापासून मला लई फरक पडला माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये. आणि जेवढं नाव झालं, जेवढं काय झालं, तेवढं लोकही वाईट लोकही जमा झाली आजूबाजूला. आपल्या निंदा करणारी लोक जमा झाली, आपल्याबद्दल वाईट बोलणारी लोक जमा झाली. काही नसताना सुद्धा आपली नाव चर्चेत घेणारी निंदा झाली. पण मला काही ह्याच्याने फरक पडला नाहीये. कोणी काही कमेंट करू दे, मी रिप्लाय करत नाहीये. याचा अर्थ हे नाही की मी कोणाला घाबरतो किंवा मी बोलू शकत नाही. आपलं बोलू शकतो आपण, पण मला असं वाटतं त्याचं जी मानसिकता आहे ती तेवढीच आहे. माझी मानसिकता वेगळी आहे, माझा विचार वेगळे आहेत, माझी विचारसारणी वेगळी आहे. ज्याची विचारसारणी जेवढी असते तो व्यक्ती तेवढंच बोलतो, तो तेवढे विचार करू शकतो, तर म्हणून तो एखाद्याला वाईट बोलतो. पण माझी विचारसारणी मोठी आहे, माझी मानसिकता मोठी आहे आणि माझं ध्येय मोठे आहेत. म्हणून मी ध्येयाकडे लक्ष ठेवतो. माझं ध्येय एकच आहे की चांगले गणपती चांगल्या पद्धतीमध्ये बनवावे आणि एक चांगल्या लेवलला पोचावे. हे माझं ध्येय असतो. आणि प्रत्येक वेळेला परमेश्वराकडे बघून मी शांत राहतो आणि माझं सातत्याने काम करत असतो. भले किती लोकांनी त्रास दिला, जागेसाठी दिला, मंडपासाठी दिला, कुठल्याही गोष्टीसाठी दिला, मला काही फरक पडत नाही. बघणारा परमेश्वर आहे, तो त्यांना बघून घेईल आणि इथेच बघून घेईल. तर मला काही फरक पडत नाही. कारण आजपर्यंत ज्यांनी त्रास दिलाय त्यांचे त्रास मी आज बघतोय स्वतः. पण परमेश्वरांनी मला खूप सुखी ठेवलंय, माझ्या कारागीर लोकांना सुखी ठेवलंय. आणि प्रामाणिकपणाने काम केल्यामुळे परमेश्वर नेहमी आपल्याला सातत्याने वरतीच घेऊन चाललाय. कधी डाऊन त्यांनी केलं नाही आपल्याला. आणि मी नेहमी शेवटच्या श्वासापर्यंत बाप्पाची मूर्ती बनवेल. कारण मी पैशासाठी नाही, फक्त एक कलेसाठी, कला जोपासण्यासाठी आणि एक भक्ती आणि माझ्या मनात भावना आहे बाप्पाची, आणि लहानपणापासून आहे, आजही आहे, म्हणून ती मी करतो. आणि पैशाचा विषय एवढाच आहे की परमेश्वर माझं घर चालवतो, मला सुखी ठेवतो, तेच मला खूप झालं. आजकाल
जे आपले क्रिएटर्स आहेत ते मूर्तीचा फर्स्ट लुक म्हणा किंवा मेकिंग हे सगळं खूप अगोदर रिव्हील करून टाकतात. त्याचा एक सरप्राईज फॅक्टर काही ठेवत नाही. तर तुम्हाला क्रिएटर्सना काय मेसेज द्यावा असं वाटेल? क्रिएटरला हेच बोलावं लागतं की हे फालतू क्रिएटर्स बंद करा. कारण जो प्रोफेशनल क्रिएटिव्ह असतो ना की तो हे सगळ्या अशा गोष्टी करत नाही. आज जरी प्रोफेशनल कॅमेरामॅन आले तर ते लोक ते गणपती बाप्पाची जी छबी आहे ती हे करतात, क्लिक करतात, पण जोपर्यंत आगमन होत नाही, लोक त्याला बघत नाहीये, तोपर्यंत रिव्हील करत नाहीये. खरं. पण आजकालचे क्रिएटर असे झालेत की त्यांना फर्स्ट लुकची एवढी घाई असते आणि स्वतःचं नाव कसं पुढे जावं आणि स्वतःचे फॉलोअर्स कसे वाढवावे ह्याच्या मागे पडलेले असतात. पण फेमस होण्याच्या चक्करनी हे लोक शिव्या खातात आणि मार खातात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माणसाने प्रत्येकाने स्टेप बाय स्टेप पुढे जावं. एकाच वेळेला बाप्पाचे फर्स्ट लुक टाकून तुम्ही मोठे होणार नाहीये ना तुमचं नाव होणार आहे. नाव होण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात, खूप वर्ष झिजवावी लागते. खरं. या वर्षी केलं, पुढच्या वर्षी फर्स्ट लुक दाखवले, 4 गणपती फेमस दाखवले, तो फेमस कोण होत नाहीये. त्याच्यासाठी कष्ट करा. नाहीतर मार्केटमध्ये खूप अशी पोरं आहेत की ज्यांना क्रिएटर बनायचं आहे, चांगला टॅलेंट आहे, चांगले कॅमेरामॅन आहेत, चांगले फोटोग्राफर आहे, पण ते त्यांच्या लिमिटेशनमध्ये आहेत. पण आजकालच्या हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत. कोणी क्रिएटर बनतो, कोणी येऊन इंटरव्ह्यू घेतो, कोणी येऊन फोटो काढतो. ह्या अशा गोष्टी चालत नाहीये आणि आम्हालाही कळतं. आम्ही प्रत्येकाला इंटरव्ह्यू देत नाहीये. यंग पिढीला हेच सांगतो की थोडंसं विचार करून क्रिएटिव्हपणा करा आणि जे फोटोग्राफी आणि जे व्हिडिओग्राफी आहे बाप्पाची ती तुम्ही करा, पण कोणाला शेअर करू नका. जर मूर्तिकाराची जर संमती असेल तर फर्स्ट लुक दाखवा, मंडळाची संमती असेल तर फर्स्ट लुक दाखवा, रिव्हील करा तर करू नका. कारण मार्केटला लोकांना बघायला काहीतरी आनंद असतो, आनंद तो आनंद तुम्ही पहिलाच घालवून टाकता. हो, तुम्ही मेसेज दिला तो नक्की खूप खरा आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या क्रिएटर्स पर्यंत पोहोचावा हाच प्रयत्न. तर शेवटी काही प्रश्न नाहीये, फक्त बाप्पाकडे एकच मागणं आहे की तुम्ही बाप्पा घडवता, आम्ही त्याला आमच्या मंडळात घेऊन जातो, त्याची सेवा करतो आणि काही दिवसांनी त्याचं विसर्जन करतो. पण तुमची ही कला कधीच विसर्जित न व्हावी असं आम्हाला वाटतं. आणि मातीपासून बाप्पाला घडवणाऱ्या या हातांना, या सगळ्या हातांना आमचा सलाम. आणि म्हणूनच आमच्याकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू थँक्यू. ती उघडून तुम्ही पाहावी असं आम्हाला वाटतं. हो हो हो. तर खरंच मनापासून धन्यवाद दादा, कारण तुम्ही हा वेळ आमच्यासाठी दिला. आणि मी हीच जी व्हिडिओ होती मी तुम्हाला सांगत होती की आम्ही मागच्या वर्षी तो व्हिडिओ एकदम ऑरा फार्मिंग व्हिडिओ होती एकदम. आणि खरंच तुम्हाला सलाम आणि तुमच्या या डाऊन टू अर्थला म्हणजे आज पण तुम्ही आमच्यासाठी जो वेळ काढला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू दादा. आपण अरुण दादाच्या सगळ्या मूर्त्या पाहतो आणि आपल्याला सगळ्यात लक्ष वेधून घेतो म्हणजे बॅलेन्सिंग आणि त्यानंतर ते आहे म्हणजे चेहरा. आणि या चेहऱ्याची आखणी जर कोण करत असेल आणि एवढ्या सुंदर प्रकारे जी शेडिंग करतात ते आज माझ्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत आहेत प्रेम अण्णा. तर मी ह्यांना प्रश्न विचारणार आहे कि अरुण दादा के बारे में आप क्या बोलना चाहोगे? सबसे पहले अरुण दादा एकदम रिस्की वाला है, क्योंकि एकदम टफ वाला बंदा है. एक्चुअली बहुत क्रेजी वाला बंदा है, मतलब बोलना जाएगा तो, क्योंकि इतना अच्छा चांस दिया मुझे और इतना भरोसा दिया, और उनके अंडर में काम करना मतलब मेरा नसीब का खेल है. करेक्ट. और कुछ नहीं, क्योंकि बहुत जगह पे मैं गया है बट इतना ये नहीं मिला मेरे को. बट इनके पास हाँ अपनापन नहीं मिला. ये अपना कारखाना समझता हूँ मैं. ये इधर के लोग अपने घर के ऐसा मिलते हैं. और एक लास्ट सवाल मुझे ये पूछना है कि हम जब हमेशा बाप्पा की मूर्ति देखते हैं तब चेहरे के साथ जो सबसे ज्यादा अगर कुछ इम्पोर्टेंट रहता है वो आंखें. और वो बनाते वक्त आपके मन में एक क्या मतलब एक क्या विश होती है, क्या सोच होती है उसके पीछे की? सुकून. सुकून. वो हमें देखने के बाद उतना ही सुकून मिलता है, क्योंकि शब्द ही नहीं है उनके आगे. क्योंकि जब हम लोग चेहरा बनाने जाते हैं, ऊपर आंखनी करने जाते हैं ना, तो हम लोग के दिमाग में कुछ ऐसा रहता नहीं है. हाँ. कि यही सोचता हूँ कि एकदम सुंदर से ऐसा तेरा आंखनी बनने चाहिए और सबको आशीर्वाद देना चाहिए. मैं यही सोचता हूँ. और सबसे पहला तो मेरा और गणपति का कनेक्शन होता है, वो बहुत क्या बात, नेक्स्ट लेवल रहता है. वो मैं बोल नहीं सकता, वो अंदर से वो आता भी नहीं है, क्योंकि वो हम लोग दोनों का कनेक्शन है, बप्पा का और हम लोग का. थैंक यू. आपसे बात करके बहुत अच्छा लगा. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं म्हणजे काय एक वाईब असते या पूर्ण वर्कशॉप मध्ये? काम करतो उत्सुकता असते की ते गणपती तयार करेपर्यंत आमची धडपड
एक आवड असते की काहीतरी मी तयार होतो नवीन संकल्प घेऊन आम्ही जातो एक आवड निवड आणि एक छंद असतो आम्हाला जेव्हा आम्ही खाणं पिणं जेव्हा खायला पूर्ण एक मोठे लक्ष मग करून खाय काढतो म्हणजे तयार करणं रात्री मेहनत होतो. आणि आता या सगळ्या मोठ्या वर्कशॉपमध्ये आणि जेव्हा या सगळ्या आपल्या आपल्या मंडळात जातात तेव्हा काय म्हणजे नक्की कसा तो क्षण असतोय? एक कारखान्याच्या बाहेर मूर्ती असते तो एक वेगळी वाईट आहे तेव्हा मला वाईट वाटते की मूर्ती वाईट आहे आणि तेव्हा आम्हाला एक वाईट वाटते की मूर्ती चालली तेव्हा आमचे दुःख वाटते त्या आनंद वेगळा असतो. पण जसं अरुणदा मला नेहमी म्हणतो की ते आहेतच पण तुमच्यामुळे सगळ्यांना ते अरुणदा आहे तुम्हा सगळ्यांना पण आमचा खूप खूप थँक्यू कारण खरे कलाकार तर तुम्ही आहात जे आमच्या कलाकाराला एवढे मोठे बनवतो. थँक्यू सो मच. आपल्या शेवटाकडे अरुणदादाची इंटरव्ह्यू झाली, प्रेमदादांची इंटरव्ह्यू झाली, आदर्शदादाची इंटरव्ह्यू झाली, पण आता बाहेर येताच आम्हाला अरुणदादाचा एक छोटासा फॅन भेटलाय. तर काय म्हणायचं म्हणजे तुझा फेवरेट मूर्तिकार कोण आहे? अरुण दत्ते. का? कारण की त्याने मागच्या वर्षी परेलचा महाराजा बनवलेला तो एकदम चांगली मूर्ती होती ती. अरे वा. आणि तू रोज येतोस कार्यशाळेत या? म्हणजे आपण लहानपणी आपण पण असेच होतो की कार्यशाळेत जाऊन बघायचो की काय नेमकं चाललंय आणि बाप्पाकडे बघितल्यावर काय वाटतं? फुल हे येतात गुजबम्स येतात. गुजबम्स येतात. किती गोड. सो जगात लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत एकच नाव सध्या गाजतंय ते म्हणजे अरुण दादाचं. आणि आज त्यांच्यासोबत बोलून इतकं बरं वाटलं की खरं सांगते हा पण आमचा छोटू सगळी पूर्ण इंटरव्ह्यू पाहत होता आणि आम्हाला खरंच खूप आवडलं. आणि आय होप तुम्हाला पण त्यांना सगळ्यांना सांग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की करा. नक्की करा. कोणाला? मयुरी दिवाकरला युट्यूब चॅनलला बोल. थँक्यू. तर तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.